मित्रांनो, तुमच्या घरात रेशन कार्ड आहे का? आणि त्यात रेशन कार्डवरून मोफत धान्य, गहू, तांदूळ, साखर, डाळी अशा सुविधा तुम्हाला मिळतात का? तर लक्ष द्या, कारण सरकारनं एक नवीन नियम लागू केला आहे. त्यामुळे दर महिन्याला मिळणारं मोफत राशन अनेक कुटुंबाचं बंद होणार आहे. होय, ही साधी बातमी नाही, ही थेट तुमच्या पोटाशी, तुमच्या घराच्या चुलीशी आणि जगण्याशी निगडीत आहे. आत्तापर्यंत सरकारने लाखो कुटुंबांना मोफत रेशन दिलं, कारण गरीब कुटुंबांना जगण्यासाठी धान्याची, गव्हाची, तांदळाची गरज आहे. पण आता नवीन निष्कर्ष लावला गेले आहे. जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 10,000पेक्षा जास्त असेल, किंवा तुमच्या नावावर 5 एकरापेक्षा जास्त शेती असेल, किंवा सरकारनं ठरवलेलं इतर निकष तुम्ही पूर्ण करत नसाल, तर तुम्हाला मोफत रेशन हे बंद होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडले, हे सरकारचं पाऊल योग्य आहे का? आमचं काय होणार? गरजूंना मदत मिळेल का, की खरंच गरजू लोक वंचित राहतील? सगळ्यात पहिले बघा, समाजात 2 प्रकारचे लोक आहेत. खरंच गरीब, ज्यांच्याकडे घर नाही, शेती नाही, उत्पन्नाचं साधन नाही, असे लोक फक्त मोफत रेशनामुळे आपलं पोट भरतात. दिसायला गरीब पण प्रत्यक्षात संपन्न, ज्यांच्याकडे 4 ते 5 एकर जमीन आहे, चांगले उत्पन्न आहे, पण तरीही ते मोफत रेशन घेतात. सरकारचं म्हणणं असं आहे की ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली पाहिजे. जे स्वतः सक्षम आहेत त्यांना गरिबांच्या वाटेचं रेशन घेऊ नये. हे खरं आहे का? नक्कीच. कारण एक गरीब विधवा स्त्री जर रेशनसाठी रांगेत उभी असताना तिच्यासमोर जमीनदार माणूस उभा असेल, तर ते अन्यायकारक नाही का? नवीन नियमाचा उद्देश काय आहे हे बघा. सरकारनं हे निष्कर्ष ठरवले आहेत कारण संसाधन मर्यादित आहेत, कारण मोफत धान्य फुकटात वाया जातं, कारण काही लोक बनावट कागदपत्र दाखवून सुद्धा रेशन घेतात. या नवीन नियमानुसार रेशनाचं वितरण अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि योग्य होईल. खऱ्या अर्थानं गरीब लोकांचं धान्य मिळेल. पण काही प्रश्न, तरीही इथे काही मोठे प्रश्न उभे राहतात. एखाद्या कुटुंबाकडे 5 एकर जमीन असली तरी ती कोरडवाहू असेल, पाणी नसेल किंवा पीक येत नसेल तर? वार्षिक उत्पन्न दाखवलं ते 10,000पेक्षा जास्त, पण खर्च जास्त असेल, कर्जबाजारी असतील तर? काही कुटुंबांना थोडंफार साधन असून रोजदारींचं जगावं लागतं, त्यांचं काय? म्हणजे सर्वांसाठी एका प्रकारचा नियम लावणे हे नेहमी अन्याय ठरेल असं नाही का? यावर जनता काय म्हणते? असं सामान्य जनता 2 टोकांच्या विचारांनी विभागली गेली आहे. एक गट म्हणतो योग्य निर्णय आहे, श्रीमंत लोकांनी गरिबांचं हक्काचं धान्य खाऊ नये. तर दुसरा गट म्हणतो सरकारनं सगळं थेट बंद करणं चुकीची आहे. परिस्थिती वेगवेगळी असते. नियम लावताना लोकांची खरी आर्थिक स्थिती, अवस्था तपासली पाहिजे. यावर तुमचं काय होणार? मग तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या नावावर किती जमीन आहे हे बघा. तुमचं उत्पन्न सरकारच्या नोंदणीनुसार किती दाखवलं गेलं आहे हे तपासा. जर तुम्ही निकषामध्ये बसत असाल तर रेशन चालू राहील, पण निकषाबाहेर जात असाल तर रेशन कायमचं बंद होईल. ही सुधारणा कुठे घेऊन जाईल? हा निर्णय कठीण आहे, पण गरिबी कमी करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. कारण आता खरंच गरजू कुटुंबांना मोफत धान्य सहज उपलब्ध होईल, संसाधनाचा अवयव थांबणार आणि बनावट रेशन कार्ड आहेत ते कायमचे बंद होतील. शेवटी एक प्रश्न पुन्हा उरतो, पण इथे सगळं संपत नाही. सरकारनं रेशन बंद करून एक बाजू पूर्ण केली, पण दुसरी बाजू पूर्ण काय? ज्यांच्याकडे जमीन आहे पण पीक येत नाही, ज्यांच्याकडे कागदपत्रावर उत्पन्न आहे पण हातात काही राहत नाही, त्यांच्यासाठी स्वातंत्र्य योजना तयार होईल का? की ते लोक उपाशी राहतील? त्यामुळे हा विषय थोडा फक्त मोफत रेशन बंद होणार एवढाच नाही, तर हा विषय आहे गरिबाचं खरं चित्र काय आणि सरकारनं ते कसं हाताळायला हवं. आता तुम्हाला काय वाटतंय? सरकारचा निर्णय योग्य आहे की नाही? तुमचे मत खऱ्या गरिबाला फायदा होईल की नाही याबद्दल काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता पूर्ण माहिती बघूया. मित्रांनो, रेशन कार्ड लाभासाठी निकष. नवीन नियमानुसार ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, किंवा ज्यांच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त शेत जमीन, 4 चाकी वाहन किंवा 1,000 चौरस फुटापेक्षा मोठे शहरीत घर असेल, त्यांना मोफत रेशन अजिबात मिळणार नाही. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना रेशन कार्ड, मोफत रेशनसोबत प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते. हे सुनिश्चित करण्यासाठी की गरीब आणि गरजू कुटुंबाची दैनंदिन गरजा सहजतेने पूर्ण होऊ शकतील.
यामुळे गरिबांच्या जीवनात सुधारणा होईल आणि त्यांना अन्नाच्या समस्यापासून सुटका मिळेल. मित्रांनो, याबद्दल अजून सुद्धा काही नियम आहेत. लक्षात घ्या, नवीन नियमानुसार ज्या कुटुंबाला हे मिळणार आहे ते कुटुंब अत्यंत गरीब असावे लागतील. नवीन रेशन कार्डच्या नियमानुसार गरजू लोकांना आवश्यक अन्नपदार्थ स्वस्त किंवा मोफत मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. रेशन कार्ड धारकांना आता आपल्या कस्टमर आयडेंटिफिकेशनची इलेक्ट्रॉनिक पडताळणी करणे अति आवश्यक आहे. जर कोणत्याही लाभार्थीने KYC पूर्ण केली नाही तर त्याचे नाव रेशन योजनेतून वगळले जाऊ शकते. यामुळे बोगस कार्डधारक ओळखता येतील आणि योजनेमध्ये पारदर्शकता वाढवता येईल. आणि योजनेमध्ये जेव्हा पारदर्शकता वाढेल तेव्हा घोटाळे सुद्धा कमी होतील. सरकारने यासाठी अंतिम तारीखही निश्चित केली आहे, ज्याद्वारे सर्व पात्र व्यक्ती वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करू शकतील. यामुळे रेशन कार्ड प्रणाली अधिक सक्षम आणि फायदेशीर होईल. अन्न सुरक्षा योजना आता फक्त कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी उपलब्ध असेल. यामध्ये गरीब शेतकरी, मजूर आणि ज्यांच्याकडे कमीत कमी संपत्ती आणि उत्पन्न आहे त्यांचा समावेश असणार. नवीन नियमानुसार कुटुंबाचं उत्पन्न, मालमत्ता, वाहन आणि घर यावर आधारित लाभाची पात्रता ठरवली जाईल. यामुळे पूर्वी मोफत रेशन मिळणाऱ्याला काही लोकांना आता ही सुविधा उपलब्ध राहणार नाही. शासनाने रेशनच्या गुंतवणुकीवर सुधारणा केली आहे आणि आता गहू, तांदळासोबत डाळी, मीठ आणि तेल देखील उपलब्ध करणार आहे. या सुधारित योजनेमुळे कुटुंबांना चांगला पोषण मिळू शकते. PM गरीब कल्याण अन्न योजना. शिधापत्रिका असलेल्या पात्र कुटुंबांना दर महिन्याला ठराविक प्रमाणात अन्नधान्य मोफत किंवा सवलतीच्या दरात दिले जाईल. या व्यतिरिक्त 2025 मध्ये PM गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुमारे 80 कोटी लोकांना अधिक मोफत रेशन दिले जात आहे. प्रत्येक कुटुंबांना दरदोडी सुमारे 5 किलो तांदूळ किंवा गहू मिळणार आहेत. या रेशनासोबत गरीब कुटुंबांना दरमहा 1000 रुपये रोख मदत देखील त्यांच्या बँक खात्यात दिली जाणार आहे. या योजनेचा उद्देश गरीब कमी करणे आणि लोकांना खाद्य सुरक्षा प्रदान करणे असं सरकारने सांगितलं आहे. सरकारने हे उपाय नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यात लागू केले आहे. यामुळे अनेक कुटुंबांना अन्नधान्य मिळण्यास आर्थिकपणे सोपं होईल. महिला कुटुंब प्रमुखांना प्राधान्य. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी या दृष्टीने महिला कुटुंब प्रमुख असलेल्या कुटुंबांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. मोफत रेशन मिळवण्यासाठी शिधापत्रिका धारकांना त्यांच्या नजीकच्या रेशन दुकानात किंवा जिल्हा अन्न पुरवठा कार्यालयात जाऊन संपर्क साधावा लागतो. नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी किंवा आधीच्या शिधापत्रिकेत कोणतेही बदल करण्यासाठी याच ठिकाणी अर्ज करावा लागतो. यामुळे महिलांना आणि कुटुंबांना अधिक सोयीस्कर पडणे मदत होईल. शिधापत्रिकांचा नूतनीकरण, सुधारणा आणि नवीन अर्ज प्रक्रियेसाठी या कार्यालयाचा उपयोग केला जातो. लोकांना त्यांच्या अधिकारांची माहिती मिळवण्यासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग असणार आहे. राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा ॲपवर जाऊन नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा. अर्ज करताना आधार कार्ड, ओळखपत्र, राहण्याचा पुरावा, अन्नाचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. अर्ज भरण्यासाठी KYC प्रक्रियेद्वारे आधार कार्ड लिंक करून तुमची पडताळणी केली जाईल. हे आवश्यक आहे. अर्ज सबमिट करण्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन ट्रॅक करणे शक्य होईल. या प्रक्रियेत प्रत्येक पाऊल व्यवस्थित पार पाडा आणि योग्य माहिती भरा. रेशन कार्ड मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पार करणे अनिवार्य आहे. अर्ज केल्यानंतर तुम्ही त्याची स्थिती आणि प्रक्रियेची माहिती नेहमी तपासू शकता. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुद्धा सांगतोय. रेशन कार्डवरील माहिती अपडेट करायची असल्यास किंवा ते दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करायची असल्यास तुम्हाला संबंधित अर्ज भरून तो ऑनलाईन जवळच्या कार्यालयात सादर करावा लागेल. अर्ज सादर केल्यानंतर 30 दिवसाच्या आत संबंधित विभाग अर्जाची पडताळणी करेल. पडताळणी प्रक्रियेत भाग तुम्हाला म्हणून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यानंतर योग्यतेची तपासणी करून रेशन कार्ड तयार केले जाते. रेशन कार्ड जारी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याचे नवीन कार्ड मिळणे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार कार्ड सुधारित किंवा हस्तांतरित केले जाईल. हे सर्व प्रक्रिया पार पडल्यावर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डचा वापर सुरू करता येईल. डिजिटल रेशन कार्ड आणि पारदर्शकता. नवीन नियमांच्या अंतर्गत रेशन वितरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणली गेली आहे. डिजिटल रेशन कार्ड आणि बायोमेट्रिकल तपासणीचा वापर केल्यामुळे बनावटी लाभार्थ्यांची संख्या आता कमी होईल. या बदलामुळे योग्य व्यक्तींना रेशन मिळणार असून कोणत्याही प्रकारचा गैरवापराचा थांबवण्यास मदत होईल. सरकारने केलेल्या या सुधारणेमुळे वितरण प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षमता बनली आहे. लाभार्थ्यांची ओळख पडताळणीसाठी बायोमेट्रिकल प्रणालीचा समावेश केला आहे.
ज्यामुळे प्रत्येकाच्या हक्काचे रेशन खात्रीने मिळू शकते. यामुळे शासकीय योजनांची पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली. संपूर्ण प्रक्रिया सुधारल्यामुळे गरिबांचा विकास वाढला आहे आणि वितरणातील अडचणी कमी झाल्या आहेत. सरकारने वन नेशन वन राशन कार्ड योजना सुरू केली आहे, ज्यामुळे देशभरात कुठूनही तुम्ही तुमच्या नावाचं रेशन कार्डवर धान्य मिळू शकते.